नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. गॅसचा नेहमीच वापर असल्यामुळे गॅसचे छिद्र बंद पडतात किंवा ते जळले जातात, काळे पडतात. अशा वेळेस हे स्वच्छ कसं करायचं? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅसचं बर्नर कसं स्वच्छ करायचं, ज्यामुळे गॅस एकदम व्यवस्थित चालेल, हे बघणार आहोत. चला तर बघूया. इथे गॅसचा बर्नर काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता हा असा काळा डाग पडला आहे याला, व आजच्या साईडने असं भरपूर कचरा साचला आहे, ज्यामुळे हे छिद्र बंद पडले आहे. तर यांना आपण स्वच्छ करून घेणार आहोत. बर्नर स्वच्छ करण्यासाठी इनो घेतला आहे, लिंबू, बेकिंग सोडा, पाण्याला गरम करून घेतला आहे. गॅसचं बर्नर स्वच्छ करण्यासाठी एका टोपल्यामध्ये याला टाकलं आहे. याच्यावरून टाकूया खाण्याचा सोडा पाऊण चमचा टाकूया इनो आणि खाण्याच्या सोड्याने खूप इझिली हा स्वच्छ होतो. अर्धा लिंबू घेतला आहे, लिंबाचा रस असा पिळून घेऊया. तुम्ही बघू शकता इनो आणि सोड्यामुळे हे फसफसायला लागलं आहे. इनो, सोडा आणि लिंबाचा रस यांची केमिकल रिॲक्शन होऊन यावर जी काही घाण आहे ती खूप इझिली निघते. तर अशा प्रकारे लिंबाच्या रसाला एकदम व्यवस्थित पिळून घेतलं आहे. आता यावरून टाकूया गरम पाणी. तर गरम पाणी आपण हे चांगलं बुडालं पाहिजे इतकं टाकणार आहोत व यावर झाकण ठेवूया व 10 मिनिटे याला असंच भिजून ठेवूया. गॅसचा दुसरा बर्नर अशाच पद्धतीने मी भिजवून ठेवला आहे. त्यावर इनो, बेकिंग सोडा, लिंबाचा रस व गरम पाणी टाकून अशा पद्धतीने भिजवून ठेवला होता. 10 मिनिटांनंतर दोन्ही याच्यावरील झाकण काढून घेतलं आहे. यांना साफ करण्यासाठी डिटर्जंट व तारेचं स्क्रबर घेतलं आहे. आता यांना घासून घेऊया. तुम्ही बघू शकता हे भरपूर प्रमाणात भिजलं आहे व पाण्यामध्ये जी काही घाण होती ती निघाली आहे. आता जे बर्नर आहे त्यावर डिटर्जंट टाकलं आहे अशा प्रकारे व तारेच्या घासणीने अशा प्रकारे मी व्यवस्थित घासून घेत आहे. घासल्यामुळे यावर जी काही घाण असेल ती निघेल आणि मी इथे जास्त बळ वगैरे लावत नाही आहे. एकदम आल्हाद हाताने याला घासून घेत आहे. जास्त बळ लावायची गरज नाही आहे. हे खूप इझिली अशा प्रकारे निघतं. तर अशा प्रकारे संपूर्ण याला घासून घेऊया. बर्नर जर स्वच्छ असेल तर गॅस एकदम व्यवस्थित चालतो, पण जर बर्नरमध्ये घाण अडकली तर गॅस खूप स्लो चालतो आणि कधी तर बंदही पडतो. तर अशा वेळेस तुम्ही बर्नरला एकदा स्वच्छ करून बघा. आपण चहा बनवतो, दूध बनवतो, कधी ते उतू जातं किंवा फलके शेकतो तेव्हाही जे पीठ असतं ते यावर पडतं, त्यामुळे हे छिद्र बंद पडतात आणि बर्नर व्यवस्थित काम करत नाही. अशा वेळेस तुम्ही याला अशा प्रकारे स्वच्छ करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि आपण जे साहित्य वापरले ते घरातच असतं, त्यामुळे बाहेरून काहीच आणायची गरज नाही आहे. बर्नरच्या आतील साईडला हात जात नाही व्यवस्थित, तर तिथे आपण अशा प्रकारे ब्रशचा वापर करू शकतो आणि हे छिद्र एकदम व्यवस्थित साफ होतात ब्रशने. तर ब्रशनेही अशा प्रकारे याला साफ करा. खूप इझी पद्धत आहे. इथे लिंबाचे जे साल आहे त्यानेही घासून घेत आहे, म्हणजे याचा कलर थोडासा चेंज होईल. तर दोन्ही बर्नर चांगले स्वच्छ घासून घेतले आहे. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये किती घाण निघाली आहे. तर इथे बर्नर स्वच्छ झाले आहे. यांना पाण्याने एकदा धुवून घेऊया. तर अशा प्रकारे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. बर्नरला चांगलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर अशा प्रकारे याला मी धुवून घेत आहे. माझ्याकडे इथे जुना गॅस आहे, त्यामुळे माझ्याकडे इथे लोखंडी बर्नर आहे. आता नवीन गॅसला पितळाचे बर्नर येतात. तर अशा प्रकारे यांना स्वच्छ धुवून घेऊया. पितळाचे बर्नर असेल तरीही त्यांना तुम्ही अशा प्रकारे साफ करून घेऊ शकता. तर यांना व्यवस्थित धुवून घेतलं आहे. चाळणीवर ठेवलं आहे निथळण्यासाठी. त्यानंतर यांना एका रुमालाने पुसून घेत आहे, म्हणजे हे एकदम व्यवस्थित कोरडे होईल. तुम्ही धुतल्यानंतर उन्हामध्येही ठेवू शकता. तर अशा प्रकारे यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त निघाले आहे हे. आता पुन्हा गॅसला लावत आहे मी. तर खूप व्यवस्थित निघाले आहे. जी काही घाण होती ती सर्व निघाली आहे. तर तुम्ही बघू शकता किती फास्ट चालत आहे. तर एकदम व्यवस्थित साफ झाले आहे बर्नर. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने गॅसचे बर्नर स्वच्छ केले आहे. तुम्ही बघू शकता किती छान निघाले आहे हे. जे काही छिद्रे आहे एकदम व्यवस्थित साफ झाले आहे.
तुमचाही गॅस व्यवस्थित चालत नसेल तर अशा प्रकारे बर्नरला एकदा स्वच्छ करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.